नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बोलत आहोत अग्रिम पीक विम्याबद्दल। अग्रिम पीक विम्याचा असे की राज्यात यंदा 4 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या। त्यापैकी एका जिल्ह्यातील कंपनीने अधिसूचना फेटाळल्या आणि भरपाई देण्यास सक्त मनाई केली होती। तर 3 जिल्ह्यातील अग्रिम भरपाई मिळणार आता आहे। हे 3 जिल्हे म्हणजेच नांदेड, परभणी आणि हिंगोली। या 3 जिल्ह्यांमध्ये 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई आता वाटप सुरू होणार आहे येत्या पुढच्या आठवड्यामध्ये। आता या 3 जिल्ह्यांमध्ये कसं काय वितरण होणार आहे ते सगळं आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील। लाईक करा। बघा, 3 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत। परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक 296 कोटी 88 लाख रुपयांचा अग्रिम भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 254 कोटी 59 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 154 कोटी 36 लाख रुपये अग्रिम भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। हे 3 जिल्ह्यांमध्ये एकूण 705 कोटी 84 लाख रुपये भरपाई मिळणार असून 18,84,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। राज्य सरकारने आपला हिस्सा 2 दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन दिले आहे, तसं कृषी विभागाने देखील स्पष्ट केलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे। यंदा 4 जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई देण्याच्या अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या होत्या। त्याच्यापैकी यवतमाळ, नांदेड आणि परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। यापैकी यवतमाळ जिल्ह्यात 25% अग्रिम भरपाई देण्यास कंपनीने नकार दिला, म्हणजेच अधिसूचना फेटाळली। तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देण्यात येणार आहे, जसे की आपण बघितलं। मग आता हे जे काही पैसे ते सोमवारपासून बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वाटप व्हायला सुरुवात होणार आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि या बाबींच्या अंतर्गत भरपाई ही मिळणार आहे। हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच पूर, पावसातील खंड, दुष्काळी आदी संकटांमुळे पिकांचं नुकसान झालं होतं आणि याच उत्पादन गेल्या वर्षाच्या सरासरीने 50% जास्त घट या भागांमध्ये आल्याने तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना काढल्या होत्या। खरं जर बघायला गेलं तर त्याहीपेक्षा खूप काही मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं, पण असो 25% अग्रिम भरपाई आता या अनुषंगाने या जिल्ह्यांना मिळणार आहे। राज्य सरकारने आपला हिस्सा तर ऑलरेडी टाकलाच आहे, तर पहिला हप्ता विमा कंपन्यांनी दिला नव्हता। याआधी कंपन्यांनी खूप काही वेळेस हे अग्रिमसाठी त्यांच्या याचिका फेटाळल्या होत्या, पण वारंवार प्रयत्न करून देखील जे काही स्थानिक लोक होते, तिथले प्रतिनिधी असतील, शेतकरी संघटना असतील, यांच्या वारंवार प्रयत्नाने आता फायनली ते हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील। खरं तर आता 25% राहिलाच नाही, आता पूर्ण 100%च मिळायला पाहिजे होता, पण असो 25% तर 25%, उर्वरित लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट हे सरकार करेल असे आपण अपेक्षा ठेवू। धन्यवाद।